आपले सर्व ज्येष्ठ पदाधिकारीगण आणि उपस्थित सर्व बंधूंना आणि भगिनींना, आपल्या सगळ्यांच्या परिश्रमामुळे सहकार्यामुळे आपले हे दोन्ही कार्यक्रम यशस्वी झाले आणि त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील झाली। हा एवढा मोठा कार्यक्रम होईल असं वाटलं नव्हतं, पण आपण सगळ्यांनी या कार्यक्रमामध्ये जो इंटरेस्ट घेतला आणि हा यशस्वी करून दाखवला, याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं, खासदार सांस्कृतिक महोत्सव समिती आणि त्याचबरोबर व्यक्तिगतरित्या माझ्याकडनं आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो। आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। कुठलाही पण विक्रम हा अंतिम नसतो। यावर्षी आपल्याला हा विक्रम तोडायचा आहे आणि याच्याही पेक्षा मोठं काम करायचं आहे आणि या सगळ्याचा संबंध समाजामध्ये आपण जे काम करतो आहे त्याच्यामध्ये सध्या जगामध्ये एका गोष्टीची चर्चा सुरू आहे, ती म्हणजे डोमेस्टिक हॅपी ह्युमन इंडेक्स, सुखांक। आपल्या लहान मुलांवर असेल, भविष्यातल्या नागरिकांवर आपण उत्तम संस्कार करून त्यांना इतिहासाची माहिती देऊन त्यांचं व्यक्तित्व घडवण्याचा एक प्रकारे प्रयत्न करतो आहे। आपल्या कार्यक्रमाची आणि उपक्रमाची माहिती आता सगळ्या देशात सगळ्यांना झाली आहे। एक 10-12 दिवसापूर्वी ABP माझा या मराठी चॅनलनी, आपल्यापैकी अनेक लोक माझ्याबरोबर त्याही याच्यात काम करतात, आपल्याकडे 34,000 आदिवासी भागात, नक्षलाईट अतिदुर्गम भागामध्ये 34,000 विद्यार्थी आणि जवळपास 1650 शिक्षक महाराष्ट्रामध्ये आपण एकल विद्यालयाच्या मार्फत शाळा चालवतो आणि ABP माझाने त्याला यावेळी पहिला पुरस्कार दिला। त्यावेळी ह्या कार्यक्रमामध्ये माझ्याबरोबर जॅकी श्रॉफ आणि आशा पारेख या होत्या आणि जेव्हा त्यांनी मला विचारलं, आशा पारेख यांनी, कि आप क्या कि आप साड़ी भी बनाते हैं क्या? मतलब हाँ, आपको कैसे पता है? तो बोले हेमा मालिनी जी के घर पर मैंने आपने जो 5 साड़ियाँ दी थी वो देखी, बहुत सुंदर है, अब मुझे भी चाहिए, इतनी अच्छी है। म्हणजे आपण प्रयत्न करतोय की नागपुरातला जो आपला हातमाग विणकर आहे, हलवा आदिवासी समाजाच्या लोकांचा व्यवसाय होता, हा व्यवसाय पुन्हा स्थापित करायचा आणि म्हणून आपण जे साड्या तयार करतो, आता 100 साड्या एका महिलेला 10 दिवस लागतात एक साडी तयार करायला आणि आता धापेड्याला पुढच्या महिन्यात मोठं उद्घाटन आहे आणि आपण जवळपास 7,000 महिलांना याच्यातून काम देतो आहे आणि पुन्हा एकदा हातमागाची कला आपण पुन्हा एकदा सगळ्या लोकांच्या समोर आणून आपण तिला यशस्वी करण्याचं ठरवलं आहे। आपण मेहंदी काढण्याचा उपक्रम केला। 1,48,000 महिलांना आपण मेहंदीच्या उपक्रमामधून त्या महिलांनाही रोजगार मिळाला आणि आपली जी जुनी संस्कृती आहे त्याचा परिचय करण्याकरता अनेक महिलांनी मेहंदी काढून घेतली। शारदोत्सव आणि दुर्गोत्सवाच्या मार्फत हा कार्यक्रम झाला। आपला भक्ती महोत्सव असेल, आपला क्रीडा महोत्सव असेल, आपला सांस्कृतिक महोत्सव असेल, या सगळ्यामधून समाजातल्या अनेक घटकांना काम करण्याची उत्तम संधी मिळाली आणि आज मला सांगताना अतिशय आनंद होतो आहे की साधारणतः ऑगस्ट महिना समाप्त होण्याच्या आधी आता आपण सगळेजण आपल्या हक्काच्या जागेत जाणार आहे। रेडिसनच्या बाजूला 7 मजली बिल्डिंग बनलेली आहे, बाजूला 450 लोकांचं ओपन एअर थिएटर आहे, जवळपास 300 गाड्यांचं पार्किंग आहे आणि त्याच्याच बाजूला ॲग्रोव्हिजनची पण मोठी बिल्डिंग, असं एकत्र कॉम्प्लेक्समध्ये आता आपलं सांस्कृतिक महोत्सव समिती, क्रीडा महोत्सव समिती, मानकर ट्रस्ट, ज्येष्ठ नागरिक संघ, हे सगळेजण त्या ठिकाणी राहून आता आपण काम करणार आहोत आणि त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना आता 24 तास आपल्या ॲक्टिव्हिटी करण्याकरता हक्काची जागा मिळालेली आहे आणि समाजात जे जे टॅलेंट आहेत, गरीब विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी आहेत, त्यांना आपण या निमित्ताने प्रोत्साहित करायचं काम ठरवलेलं आहे।
मला आनंद आहे की या सगळ्या याच्यामध्ये खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे जे पदाधिकारी मंचावर उपस्थित आहेत त्या सगळ्यांनाही पण मी मनापासून धन्यवाद देतो. आज आपण ज्यांनी या कार्यक्रमामध्ये विशेष रूपाने भाग घेतला, योगेश बनच्या बरोबर अजून आपले तुम्ही तिघेजण उभे राहा, सगळेजण योगेश कुठं, या सगळ्यांनी भाग घेतला. किल्ले स्पर्धामध्ये आपले सगळ्या त्यांनी भाग घेतला आणि भाग नाही घेतला तर त्यांनी हे यशस्वी केलं. हे सगळे पिलर होते या स्पर्धेच्या मागे आणि त्यामुळे ही सभा ही आपले कार्यक्रम अतिशय यशस्वी झाले. यावर्षी याहीपेक्षा भव्य प्रमाणात आपण करूया आणि त्या सगळ्या याच्यात तुमचा सहभाग निश्चितपणे राहील असा विश्वास आहे. मला येण्याकरता उशीर झाला. आज मी पुण्यामध्ये होतो. पुण्यातला कार्यक्रम आटपून मी माझ्या भाचीकडे गेलो होतो आणि तिथून येऊन मला थोडा येण्याकरता उशीर झाला. त्याबद्दल आपल्या सगळ्यांची क्षमा मागतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या या कार्याबद्दल आज आपला यथोचित गौरव झाला. अशा सगळ्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. सांगितलं काय कंपनीने स्पेशल गाडी